नमस्कार. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. आज आपण एका अशाच मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. हो, तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे आपली NCERT यांनी चक्क 117 शैक्षणिक पदांची भरती जाहीर केली आहे आणि तीही देशभरात. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी NCERTची ही मोठी भरती मोहीम नक्की काय आहे ते समजून घेऊ. मग कोणती पदं उपलब्ध आहेत, त्यासाठीची पात्रता काय लागणार आहे, अर्ज कसा करायचा आणि शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स ज्या अर्ज करताना नक्कीच उपयोगी पडतील. चला एक एक करून पुढे जाऊया. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. NCERTची ही भरती मोहीम पाहूया. ही इतकी मोठी संधी का आहे? तर बघा, ही पदं थेट NCERTमध्ये आहेत. म्हणजे जी संस्था भारतातल्या शालेय शिक्षणाची दिशा ठरवते तिथे काम करण्याची ही संधी आहे. आणि हे सगळं फक्त एका शहरात नाहीये. नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग अशा देशभरातल्या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये या जागा आहेत. बरं, आता सर्वात इंटरेस्टिंग भाग. नक्की कोणती पदं उपलब्ध आहेत? ह्या भरतीचं वैशिष्ट्यच हे आहे की यात खूप व्हरायटी आहे. वेगवेगळ्या स्तरांवरची पदं आहेत. इथे पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्यात जास्त जागा म्हणजे जवळजवळ 43% या असोसिएट प्रोफेसरसाठी आहेत. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी 36%. पण प्रोफेसर लेव्हलसाठीही जवळपास 19% जागा आहेत, जी एक मोठी संधी आहे. आणि विषय कोणते आहेत? तर अक्षरशः सगळ्याच क्षेत्रांतले तज्ज्ञ हवे आहेत. शिक्षणशास्त्रातल्या वेगवेगळ्या स्पेशलायझेशनपासून ते सायन्स, ह्युमॅनिटीज, टेक्नॉलॉजी, अगदी कला, वाणिज्य, कला शिक्षणापासून ते झुलॉजीपर्यंत अनेक विषयांमध्ये संधीच संधी आहेत. ओके, पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे पात्रता. कारण अर्ज करण्याआधी आपण पात्र आहोत की नाही हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. तर यांचे जे काही नियम आहेत ते UGC आणि NCERTच्या गाईडलाईन्सनुसार आहेत. आता हे ऐकायला थोडं किचकट वाटेल, पण चला आपण हे सोपं करून समजून घेऊया की मुख्य पदांसाठी नक्की काय हवंय. इथे बघा, 2 मुख्य पदांमध्ये काय फरक आहे. असोसिएट प्रोफेसरसाठी PhD कंपल्सरी आहे, सोबतच कमीत कमी 8 वर्षांचा अनुभव आणि 7 पब्लिकेशन्स लागतील. तर दुसरीकडे असिस्टंट प्रोफेसरसाठी 55% गुणांसह मास्टर्स डिग्री आणि नेट परीक्षा पास असणं आवश्यक आहे. इथे अनुभवाची किंवा प्रकाशनांची थेट अट नाहीये. आता जे ह्या क्षेत्रात नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा मग राज्याची सेट स्लेट परीक्षा पास असणं ही असिस्टंट प्रोफेसर पदासाठी एक बेसिक आणि अनिवार्य पात्रता आहे. मग एक प्रश्न नेहमी येतो की ज्यांची PhD झाली आहे त्यांना नेटमधून सूट मिळते का? तर ह्याचं उत्तर आहे हो, मिळते. पण त्यासाठी काही अटी आहेत. या 5 अटी आहेत. तुमची PhD रेग्युलर मोडमध्ये झालेली असावी, 2 बाहेरच्या परीक्षकांनी तुमची थिसिस तपासलेली असावी, तुमची ओपन वायवा झालेली असावी आणि तुमच्या PhDमधून किमान 2 रिसर्च पेपर्स प्रकाशित आणि 2 कॉन्फरन्समध्ये सादर केलेले असावेत. हे सगळं तुमच्या विद्यापीठाने सर्टिफाय करून दिलं पाहिजे, तरच तुम्हाला नेटमधून सूट मिळते. बरं, समजा तुम्ही पात्र आहात. मग पुढची स्टेप काय? अर्थात अर्ज करण्याची प्रक्रिया. चला तर आता तारखा आणि अर्ज कसा करायचा याबद्दल बोलूया. ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. 31 जानेवारी 2026ला सकाळी 10 वाजता नोंदणी सुरू होईल आणि 20 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. म्हणजे अर्ज करायला 1 महिन्यापेक्षाही कमी वेळ आहे. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी आहे. पण महिला उमेदवार आणि SC, ST, PWD कॅटेगरीतल्या उमेदवारांना कोणतीही फी नाहीये. अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे. NCERTच्या वेबसाईटवर जायचं, ईमेल आणि मोबाईल नंबरनी रजिस्टर करायचं, फॉर्म काळजीपूर्वक भरायचा, तुमचे फोटो, सही आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फी भरायची आणि फायनल सबमिट करायचं. सगळं 2दा तपासून मगच सबमिट करा. चला, आता शेवटच्या भागाकडे येऊया. अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर छोट्या चुकांमुळे अर्ज बाद होऊ शकतो. ह्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी पात्र आहात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा.
प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागेल आणि प्रत्येक अर्जासाठी वेगळी फी भरावी लागेल. आणि काही गोष्टी विसरू नका. तुमची सगळी पात्रता 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण झालेली असावी. जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर तुमच्या ऑफिसचं परमिशन लेटर लागेल. निवडलेल्या उमेदवारांची लिस्ट NCERTच्या वेबसाईटवरच दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण वेबसाईटवर लोड येऊ शकतो. तर देशातल्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेत तब्बल 117 पदं. खरंच, ही संधी शैक्षणिक क्षेत्रातल्या अनेक हुशार व्यक्तींच्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. त्यामुळे विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे की ही संधी तुमच्या शैक्षणिक प्रवासाची पुढची पायरी आहे का?